नमस्कार मित्रांनो, आपण जर बंदिस्त शेळी मेंढी पालन करत असाल तर आपल्याला मेन उत्पादन हे आपल्याला पिल्लांच्या विक्रीतून मिळतं. ज्यावेळेस आपण नारी सुवर्णसारखे जात असेल जे प्रत्येक वेळेस त्याला 2 पिल्लं देण्याची क्षमता ठेवते, त्याचं आपण चाऱ्याचं आणि खुराकाचं नियोजन कसं करायचं हे आजच्या व्हिडिओत पाहणार आहे. मित्रांनो, नारी सुवर्ण एक अशी जात आहे की ज्याला प्रत्येक वेळेला 2 किंवा 2 पेक्षा अधिक पिल्लं होतात. त्यासाठी तिला अतिरिक्त खुराकाची आणि चांगल्या चाऱ्याची गरज असते. मित्रांनो, आपली जेव्हा मेंढी गाभण असते त्या गाभण काळातच आपण जर तिची काळजी घेतली तरच आपल्याला पिल्लांची संख्या चांगली मिळणार आहे आणि पिल्लं आपल्याला तंदुरुस्त मिळणार आहे, जेणेकरून आपल्याला परत त्यांची वजन वाढ चांगली भेटेल. त्यासाठी आपण मित्रांनो काय केलं पाहिजे की आपली जी मेंढी आहे तिला असा आपण उत्तम प्रकारचा चारा दिला पाहिजे की हदग्याचा पाला असेल, तुतीचा, शेवडी, सुबाबू असा द्विदलमधला चांगल्या प्रोटीनचा चारा दिला पाहिजे. त्याचबरोबर खुराक. मित्रांनो, आपल्या ज्या मेंढ्या आहेत त्या 45 ते 50 किलोच्या आसपास त्यांचे वजन आहे गाभण मेंढ्याचं. त्यांचं आपण खुराकाचे नियोजन कसे करतो, त्यांना आपण गोळी पेंड, ज्यात एक दलमधलेही घटक येतात आणि द्विदलमधलेही घटक येतात. गोळी पेंड मित्रांनो आपल्या मेंढ्यांना साधारण एक 800 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत रोजचे त्यांना आपण त्यांच्या चाऱ्याबरोबर त्यांना देत असतो. यामुळे काय होणार आहे की आपल्याला आपल्या पिल्लांची वजन वाढ चांगली भेटणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या मेंढ्यांची तब्येत देखील चांगली राहणार आहे. धन्यवाद.